या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील नान्नी गावातील एका शेतात खडी मशीन बेकायदेशीरपणे सुरू असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली। शासनाचे हजारो कोटी रुपयांचे रॉयल्टी खडी मशीन चालकाकडून बुडवले जात आहेत। अधिकाऱ्यांसोबत खडी मशीन चालकांचे आर्थिक हितसंबंध आहेत, त्यामुळे मागील 10 दिवसांपासून आंदोलकांकडे दुर्लक्ष केले जात आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दक्षिण सोलापूर तालुक्यातील नान्नी गावाचे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत। सोमवारी आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद आंदोलन केले। खोट्या सह्यांचा वापर करून परवाना करणाऱ्या आरोपींना अटक झालीच पाहिजे। खडी क्रशर मालकावर गुन्हे दाखल झालाच पाहिजे। नाव सांगून स्टार्ट करा, काय झालं? तुम्ही आज थाळीनाद आंदोलन केलेलं आहे? मी नान्नी येथील रहिवासी चंद्रकांत माने। आमच्या येथे नान्नीतील गट क्रमांक 81/2 मध्ये की शरणप्पा संगप्पावाले यांनी खडी क्रेशर बेकायदे खडी क्रेशर चालू केलेले आहे। त्या खडी क्रेशरमुळे आम्ही सर्व शेजारी शेतकऱ्यांच्या पिकावर पूर्ण धूळ पडत आहे। ते भरपूर प्रमाणात धूळ पडून शेती पिकाचं नुकसान होत आहे। तरी पण ह्याबद्दल ह्या विषयाचं गांभीर्य घेऊन आम्ही 1.5 वर्ष झाले आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार यांना वारंवार सारखा आम्ही अर्ज देत आहोत। तरी पण ह्या कुठल्याही अर्जाचं दखल न घेता तसं वाऱ्यावर प्रश्न सोडलेला आहे। आम्हाला असं वाटतं की आम्ही गोरगरीब जनतेकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। फक्त हे प्रशासन फक्त धनदांडग्या श्रीमंत लोकांना पाठीशी घालत आहे आणि ह्याची सखोल चौकशी करून त्या खडी क्रशर मालकावर कारवाई करावी। तसेच प्रदूषण विभागाला पण आम्ही भरपूर वेळा भेटी दिलो, त्यांच्या पण काही घेतलेलं नाही, दखल घेतलेली नाही। तरी लवकरात लवकर आणि आम्ही आता 10 दिवस झालो उपोषण बसलो आहे। कुठल्याही प्रशासन अधिकारी आम्हाला येऊन भेट दिलेली नाही आहे। तरी साधी चौकशी पण केलेली नाही आहे की कशाबद्दल बसला, का बसला, ह्याची काही चौकशी केलेली नाही। तरी ह्याच्या पुढं आम्ही जर दखल लवकरात लवकर नाही घेतले तर आम्ही येत्या 2-3 दिवसात ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येतो। नमस्कार, मी शेखर बंगाळे, संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष। गेल्या वर्षभरापासून नान्नी गावचे ग्रामस्थ जे काही ह्या ठिकाणी असणारे उपस्थित शेख म्हणून कुटुंबीय आहेत, त्यांच्या सह्यांचा बनावट सह्या, ते 10वी शिकलेले असताना सुद्धा त्यांना सह्या करता येत असताना सुद्धा त्यांच्या अंगठे करून बोगस कागदपत्र सादर करून शासनाची तसंच शेतकऱ्यांची फसवणूक करून त्या ठिकाणी गट नंबर 81/1 नान्नी दक्षिण सोलापूर या ठिकाणचे वाले हा लँड माफिया खऱ्या अर्थानं दक्षिण तालुक्यामध्ये जे काही बीडसारख्या संतोष देशमुखांचा जसा खून झाला त्या पद्धतीचं पवनचक्कीच्या मार्फत एक मोठ्या पैशाच्या अपेक्षेनं या ठिकाणी त्या संतोष देशमुखांचा खून झाला। तसंच दक्षिण तालुक्यामधले शेतकरी भयभीत झालेले आहेत। खडी क्रशरचा मालक ह्यांना वारंवार धमक्या देत आहे की हे आंदोलन बंद करा, हे या ठिकाणी आंदोलन करू नका। हे भयभीत झालेले आहेत। त्यांना संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आणि जे काही त्यांनी खोट्या सह्याचा वापर केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करून हे शेतकरी गुन्हा दाखल करायला वारंवार या ठिकाणी जाणार आहेत। येणाऱ्या 2 दिवसामध्ये संघटनेच्या वतीनं या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्या संबंधीचा गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही एक मोठा संघर्ष करणार आहोत। आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये रास्ता रोको असतील किंवा आजच माझ्या माता भगिनी असतील यांनी थाळीनाद आंदोलन करून हे झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये हलगीनाद आंदोलन असेल, त्याचबरोबर या
या जे काही तहसीलदार असतील, प्रांत असतील, यांच्या कार्यालयाला कुलूप लावण्याची जरी वेळ आली तरी संघर्ष सेनेच्या वतीनं आम्ही मागे पुढे बघणार नाही आणि शासनाला आम्ही विनंती करतो की यांचं आंदोलन गेल्या 10 दिवसापासून या ठिकाणी एक खडी क्रशर बंद करा, यासाठी आंदोलनात बसलेल्या शेतकऱ्यांना भेट दिली जात नाही, ह्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि यांचं आंदोलन त्वरित बंद करावं आणि जो काही खडी क्रशर आहे त्याचा परवाना रद्द करून त्यांनी जे काही शासनाची आणि प्रशासनाची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करतो. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन या शेतकऱ्यांच्या वतीनं केलं जाईल, याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय जवान, जय किसान. बंद करा, बंद करा. मी सिद्धाराम माने, पीडित अन्यायग्रस्त शेतकरी. गेल्या 10 दिवसापासून आम्ही पूनमगड सोलापूर येथे आमरण उपोषण बसलेलो आहे. तरी कुठलाही अधिकारी आम्हाला विचारण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी आलेले नाहीत. मग मला त्या अधिकाऱ्यांना विचारायचे की काय अडचण आहे तुम्हाला आमच्यापर्यंत येण्याची, म्हणजे कोण सांगतं तुम्हाला इथं जाऊ नका, कोण आमच्या प्रशासनाची दखल घेणार आहे की नाही. तरी त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या त्यांच्या कर्मचाऱ्यावर वचक दबाव व दरार आहे का नाही, का हेच त्यांचे अधिकारी बनलेत, मला ह्या मीडियाच्या माध्यमासमोर त्यांना विचारायचं आहे. तरी आम्हाला येत्या 2-4 दिवसात जर नाही भेटला तर आम्ही तीव्र रस्ता आंदोलन करू व ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. तुमच्यासोबत ते कलेक्टरला फोन लावत होतो, तर काय झालं ते लवकरात लवकर न्याय पण काय अजून ते तेवढंच बोलले, आम्हाला काय नाही भेटलं नाही, कोण दखल घेतले नाही. ते कलेक्टरने सुनावणी नाही, कलेक्टरने पण सुनावली नाही. अजूनही काय कलेक्टर मार्फत आम्हाला काय पत्र देखील आले नाही, म्हणजे विचारले अजिबात काहीच विचारले नाही. तलाठी वगैरे काय नाही, तलाठी नाही, सर्कल नाही, तहसीलदार नाही, गौण खनिजचे अधिकारी तर इकडे फिरकून बघे नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावी. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.